नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पायसी मेजवानीमध्ये. रक्षाबंधन जवळ आलंय आणि बाहेरची अन्नपदार्थामधली भेसळ आणि साखरेचे दर बघून म्हटलं आपण आपल्या दादाला घरीच ही अशी मस्त बिना साखर, बिना माव्याची अशी मिठाई बनवूया, जी एकदम झटपट तयार होते आणि चवीला सुद्धा अगदी मार्केटसारखी लागते. चला तर मग सुरू करूयात. पहिले तर आपल्याला पॅनमध्ये 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं घालून घ्यायचं आणि थोडंसं ब्राऊन होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचं. 2-3 मिनिट भाजून झाल्यानंतर त्यामध्ये कंडेन्स मिल्क घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. शेवटी त्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालून घ्यायची आणि मिश्रण तयार झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. दुसरीकडे लगेच एका पॅनमध्ये 1 वाटी किसलेलं पनीर, त्यामध्ये अर्धी वाटी दूध घालून छान असं पनीर दुधासोबत मॅश करून घ्यायचं, म्हणजे स्मूथ आणि थोडंसं दाणेदार टेक्स्चर आपल्या बर्फीला येईल. छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी मिल्क पावडर घालायची. तुम्ही इथे पनीरऐवजी फक्त 2 वाट्या मिल्क पावडर वापरली तरीसुद्धा चालेल. मिल्क पावडर घातल्यानंतर गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे आपल्याला मिश्रण कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे. घट्टसर अशी कन्सिस्टन्सी झाली की गॅस बंद करून घ्यायचा आणि आपलं मिश्रण साईडला काढून घ्यायचं. आता एका कढाईमध्ये 1 वाटी गूळ आणि अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण लक्षात ठेवा आपण खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये सुद्धा कंडेन्स मिल्क घातलं आहे, त्यामुळे सुद्धा आपल्या मिठाईला थोडासा गोडवा येणार आहे. आता गूळ चांगला वितळला की त्यामध्ये तयार पनीरचं मिश्रण घालून घ्यायचं आणि मंद गॅसवर 5-7 मिनिटासाठी आपल्याला हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं. सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि मस्त दाणेदार असं आपलं मिश्रण तयार होतं आणि तुम्ही बघू शकता कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे. आता आपल्याला एका बटर पेपरला मस्त असं तूप लावून घ्यायचं आणि हे तयार मिश्रण त्यावर घालून चमच्याच्या मदतीने थोडंसं सपाट असं पसरून घ्यायचं. आता वरून परत एक बटर पेपर ठेवून घ्यायचा आणि लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण पातळ असं लाटून घ्यायचं आहे. लाटून झाल्यानंतर वरचा पेपर काढून घ्यायचा आणि आपण जे खोबऱ्याचं मिश्रण तयार केलेलं होतं त्याचा हातावर रोल बनवून घ्यायचा आणि लाटलेल्या पेढ्याच्या मिश्रणावर हा रोल आपल्याला हलक्या हलक्या हाताने एकदम घट्ट असा रोल करून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दिसतोय त्या पद्धतीने. आता बटर पेपरवर थोडेसे कट केलेले ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आणि रोलला सगळ्या बाजूंनी कोट करून घ्यायचे. त्यानंतर तयार रोल बटर पेपरमध्ये गुंडाळून घ्यायचा आणि 1 तासभरासाठी आपल्याला हा रोल फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. 1 तासानंतर आपला रोल छान सेट होतो. त्यानंतर वरचा बटर पेपर काढून घ्यायचा आणि आपल्याला हा रोल छान असा सुरीच्या साहाय्याने गोल गोल कट करून घ्यायचा आहे. तर झाली तयार आपली रक्षाबंधनसाठी झटपट आणि अगदी सोपी अशी बिना साखर, बिना माव्याची मिठाई तयार. ही चवीला एकदम छान अशी लागते आणि रक्षाबंधनला तर तुम्ही ही नक्कीच ट्राय केली पाहिजे. या रक्षाबंधनला ही मिठाई नक्की बनवा आणि कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.